नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभाग महानगरपालिकेमार्फत अतिशय महत्त्वाची अशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर पाहू शकता, अतिरिक्त महापालिका आयुक्त आरोग्य विभागाअंतर्गत मित्रांनो ही जाहिरात देण्यात आलेली आहे. कुठल्या जिल्ह्यासाठी जाहिरात आलेली आहे तर पुणे महानगरपालिकेसाठी ही जाहिरात देण्यात आलेली आहे. या महानगरपालिकेची भरपूर सारे वाट पाहत असतील तर तुमच्यासाठी ही गुड न्यूज आहे. तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्या महानगरपालिकेची अशी जाहिरात आली की तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. तर बघा मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच NHM अंतर्गत ही पदं भरली जात आहेत. कुठली कुठली पदं भरली जात आहेत त्याची माहिती अगोदर पाहूयात. ANMची पोस्ट असणार आहे, स्टाफ नर्सची पोस्ट असणार आहे, बालरोग तज्ज्ञ पूर्णवेळची पोस्ट असणार आहे आणि वैद्यकीय अधिकारीची पोस्ट असणार आहे. यामध्ये महत्त्वाची पोस्ट आहे ती म्हणजे ANM. बघा, इतर या ठिकाणी पोस्ट नाही आहेत. सध्या एवढ्याच 4 संवर्गाच्या पोस्ट भरल्या जात आहेत. तुम्ही कुठल्या पदासाठी या ठिकाणी वाट पाहताय कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या पदाच्या जसे जाहिराती प्रसिद्ध होतील तशी तुमच्यापर्यंत माहिती नक्की शेअर केली जाईल. तुमचं यामध्ये पद नाही आहे परंतु तुमच्या कुणाचं मित्राचं वगैरे पद आहे तर त्यांच्यापर्यंत ही नक्की माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाची अपडेट भेटेल. तर बघा, आता PMC म्हणजेच पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मार्फत ही पदं भरली जात आहेत. NHM अंतर्गत आरोग्य विभागाअंतर्गत ही पदं भरली जात आहेत. 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदं असतात, आपल्याला माहीत असतं. आणि याची एक्झाम होत नाही, थेट तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती सिलेक्शन केलं जातं. तर पहा, 4 नंबरचं पद जे आहे ANM, भरपूर सारे जण ANM साठी वाट पाहत असतात. त्यांच्यासाठी या ठिकाणी जवळपास 54 जागांसाठी जाहिरात आलेली आहे डायरेक्टली. आणि पुणे या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असणार आहे, हेही लक्षात राहू द्या. बघा, प्रति महिना 18,000 पेमेंट ANM साठी असणार आहे. 10वी उत्तीर्णसह शासकीय संस्था अथवा संस्थेमधून शासनमान्य ANM तुम्ही केलेलं असणं गरजेचं आहे. अनुभवाची अट नाही, मात्र प्राधान्य अनुभवधारकांसाठी या ठिकाणी असणार आहे. त्याचसोबत बघा, आता ANM साठी तुम्हाला कॅटेगरी वाईज वॅकेन्सी इथं त्यांनी डिवाइड केलेले आहेत. 54 वॅकेन्सी आहेत. प्रत्येक कॅटेगरीसाठी इथं वॅकेन्सी आहेत. तुमची जी कॅटेगरी आहे त्यानुसार तुम्हाला अर्ज करता येणार आहे. त्यानंतर 3 नंबरची पोस्ट आहे पहा, स्टाफ नर्स. ANMच्या वरती पोस्ट आहे स्टाफ नर्स. प्रति महिना 20,000 पेमेंट या पदासाठी असणार आहे. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर तुमचं GNM झालं आहे किंवा BSc नर्सिंग कोर्स झालेला आहे आणि MNC कडे तुमचं रजिस्ट्रेशन आहे तो तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. याच्या 25 जागा भरल्या जात आहेत. सर्वात जास्त जागा या ठिकाणी देखील आहेत. बघू शकता इथं कॅटेगरी वाईज तुम्हाला पदांची विभागणी देखील पाहता येणार आहे. त्यानंतर पहा, बालरोग तज्ज्ञ पूर्ण वेळची पोस्ट आहे. याच्यामध्ये 75,000 पेमेंट असणार आहे. याच्यामध्ये मात्र तुमचं MD वगैरे झालेलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळेसाठी ही पोस्ट असणार आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला प्रति महिना 60,000 रुपये इतका पेमेंट असणार आहे. MBBS झालेला आहे तर अप्लाय करता येणार आहे. 21 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. तर अशा पद्धतीची ही जाहिरात आलेली आहे. आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका अंतर्गत NUHM राष्ट्रीय नागरी आरोग्य विभागाअंतर्गत ही पदं भरली जात आहेत. तर बघा, या पदांसाठी 7 मार्चपासूनच अर्ज चालू झालेले आहेत. तुम्हाला 19 मार्च 2025 पर्यंत अर्ज करायचा आहे. कुठे करायचा आहे? इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नवीन इमारत, 4था मजला, शिवाजीनगर, पुणे येथे कार्यालयीन वेळेमध्ये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. आणि अर्जाची छाननी करून पात्र अपात्र इत्यादीबाबत सविस्तर माहिती वेळोवेळी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती तुम्हाला दिली जाणार आहे. बघा, अर्जासोबत कुठले कुठले डॉक्युमेंट जोडायचे त्याची माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्याचसोबत पहा, तुम्हाला काय काय डॉक्युमेंट जोडायचे त्याची लिंक पाहिजे असेल, म्हणजे जाहिरातीची PDF फाईल पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देतोय किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला ही लिंक पाहायला भेटेल, तिथून तुम्ही पाहू शकतात. त्याच्यानंतर पहा, आता तुमची निवड कशी होणार आहे. परीक्षा होत नाही तर शेवटच्या वर्षाच्या मार्क्सचे 50% गुण धरले जातात. त्यासोबत पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असेल तर त्याचे एक्स्ट्रा गुण तुम्हाला दिले जातात. पदाच्या संदर्भात तुम्हाला निगडीत अनुभव असेल, 1 वर्षाचा अनुभव आहे समजा तुम्हाला, तर ते 6 गुण दिले जातात. म्हणजे सर्वांना ज्याला जास्तीत जास्त मार्क्स आहेत तो मेरिटमध्ये वरती असणारे एकूण 100 गुणांची मेरिट लिस्ट लावली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती जी आहे ती या ठिकाणी दिली जाणार आहे. तर अशा पद्धतीचा हा अनुभव देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बघा, अनुभव कुठला कुठला चालेल? शासकीय चालेल, निमशासकीय चालेल, राष्ट्रीय आरोग्य अभियानमधला चालेल, स्थानिक स्वराज्य संस्थामधला चालेल अथवा खाजगी अंतर्गत अनुभव देखील ग्राह्य धरण्यात येईल. त्यासोबतची माहिती तुम्ही या ठिकाणी अनुभवाची जोडू शकतात. अनुभव देखील तुम्हाला असेल तर मला
निवड यादीमध्ये या ठिकाणी जास्त त्याचा फायदा असणार आहे, प्राधान्य तुम्हाला या ठिकाणी जास्त पद्धतीने असणार आहे। तर ही पुणे महानगरपालिकेची जाहिरात आहे, या ठिकाणी पाहू शकता। हा अर्ज नमुना तुम्हाला त्यांनी दिलेला आहे, या अर्जाची लिंक देखील तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात। किंवा पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती पहिल्यांदाच रिक्रुटमेंट सेक्शनमध्येच तुम्हाला इथं सर्व PDF फाईल पाहायला भेटणार आहेत। याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा, त्यासोबत पुढील अपडेटसाठी या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।